प्रॅक्टिस सेट 3.5 बघा. क्वेश्चन 1 बघा. PQ इक्वल टू 12, PR इक्वल टू 8, फाइंड PS अँड RS. बघा रे, PQ काय दिले रे? 12 दिले, म्हणजे टॅन्जंट सेगमेंटची लेंथ दिली रे. PQ काय रे? टॅन्जंट सेगमेंट 12 दिले. PR 8 दिले रे. तर तुम्हाला काय काढायचं याच्यामध्ये? PS अँड RS ची व्हॅल्यू काढायची रे. बघा आता इथं फॉर्म्युला बघा कोणचं तयार होतंय. PQ टॅन्जंट सेगमेंट आहे आणि PRS सेकंड आहे बघा रे. PQ इज द टॅन्जंट सेगमेंट अँड PRS इज द सेकंड. देअरफॉर फॉर्म्युला कसा तयार होते मग? PQ स्क्वेअर रे, म्हणजे टॅन्जंट सेगमेंटचा स्क्वेअर होतो रे. PQ स्क्वेअर इक्वल टू PR इंटू PS. बघा रे, PQ स्क्वेअर इक्वल टू PR इंटू PS. रिझन काय देता? टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम. मग आता PQ ची व्हॅल्यू किती आहे रे? 12 स्क्वेअर रे. PR किती आहे रे? 8 इंटू PS. मग 12 चा स्क्वेअर 144. 8 मल्टिप्लाय इकडं डिवाइड करा रे. आता 8 न भाग द्या. 8 1 8, 6 उरले, 8 8 64. बघा 8 1 8, 6 उरतात, 8 8 64. म्हणजे PS इक्वल टू काय तर 18 येतं बघा रे. PS ची व्हॅल्यू काय आली? 18. बघा PS व्हॅल्यू काढायची होती, हे 18 आली रे. आता RS काढायचं रे. आता फिगर मध्ये PS बघा बरे. इथे इक्वेशन काय तयार होते रे? PS इक्वल टू PR प्लस RS. बघा रे, फिगर मध्ये लक्ष करा. PS इक्वल टू PR प्लस RS हे इक्वेशन रे. मग PS ची व्हॅल्यू किती आहे? 18 इक्वल टू PR 8 आहे. RS व्हॅल्यू काढायची रे. 8 प्लस इकडे आल्यावर काय होतं रे? मायनस. म्हणजे RS इक्वल टू काय तर 10 येतं बघा रे. ही व्हॅल्यू आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे. chord MN and chord RS intersect at point D. नंबर 1 याच्यामध्ये दोन प्रश्न विचारले. नंबर 1, RD इक्वल टू 15, DS इक्वल टू 4, MD इक्वल टू 8, फाइंड DN. ही DN ची व्हॅल्यू काढायची आहे बघा. लक्ष करा. chord MN and chord RS intersect at D in the interior of the circle. Therefore काय फॉर्म्युला तयार होतो? RD इंटू DS. RD इंटू DS इक्वल टू MD इंटू DN. बघा रे, बघा लक्षात आलं का? RD इंटू DS इक्वल टू MD इंटू DN. बघा रे, रिझन काय? बाय थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. मग RD ची व्हॅल्यू 15 रे, DS ची व्हॅल्यू 4, MD ची व्हॅल्यू 8 आणि DN काढायचं रे. मग ह्या दोघांचं मल्टिप्लाय 60 रे. 8 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करा. मग DN इक्वल टू 8 7 56, किती उरले? 4. दशांश द्या, 40 झाले. 8 पंचे 40. म्हणजे DN इक्वल टू काय तर 7.5 येतं बघा रे. DN इक्वल टू 7.5. त्याच्यामध्ये नंबर 2 बघूत रे. बरे, क्वेश्चन 2 मध्ये सेकंड क्वेश्चन आहे. इफ RS इक्वल टू 18, RS इक्वल टू 18, MD इक्वल टू 9, DN इक्वल टू 8, फाइंड DS. DS ची लेंथ काढायची आहे बघा रे. लेट DS इक्वल टू X. DS इक्वल टू काय गृहीत धरले रे? X गृहीत धरले. DS इक्वल टू X. म्हणजे आधारे RD डिस्टन्स काढूत रे. RS माहिती आहे 18. मग RS इक्वल टू इक्वेशन तयार करून घ्या रे. RS इक्वल टू RD प्लस DS. बघा रे, RS इक्वल टू RS इक्वल टू RD प्लस DS. बघा रे इक्वेशन.
आर एस इक्वल टू आर डी प्लस डी एस. मग आर एस 18 आहे रे, आर डी किती, आर एस 18 आहे, आर डी काढायचंय, डी एस एक्स ग्रेड धरले रे. आता हे प्लस एक्स इकडे आल्यावर काय होतं रे, मायनस एक्स, म्हणजे आर डी इक्वल टू काय आले रे, 18 मायनस एक्स. आर डी इक्वल टू 18 मायनस एक्स बघा. मग आता फॉर्म्युला तयार करा रे, chord RS and chord MN intersect at point D in the interior of the circle. Therefore, काय फॉर्म्युला होतो रे, RD into DS, RD into DS equal to MD into DN. बघा रे, RD into DS equal to MD into DN. ब्रॅकेट मध्ये रिझन बाय थेरम ऑन इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. आता आर डी ची व्हॅल्यू ठेवा रे, 18 मायनस एक्स, आर डी ची व्हॅल्यू 18 मायनस एक्स, डी एस एक्स ग्रेड धरले रे, एम डी 9 इंटू डी एन किती आहे रे, 8. आता एक्स न मल्टिप्लाय करा, एक्स इंटू 18 18 एक्स मायनस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर रे, 9 इंटू 8 72. या दोन्ही टर्म आर एच एस मध्ये घ्या रे, मायनस एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर काय होतं रे, प्लस एक्स स्क्वेअर, प्लस 18 एक्स इकडे आल्यावर मायनस 18 एक्स, आणि प्लस 72 ला 72. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं रे, एक्स स्क्वेअर मायनस 18 एक्स प्लस 72 इक्वल टू 0. मग आता इथं ऍडिशन करून काय आणायचं रे, 18, ऍडिशन करून 18 आणायचे, आणि प्रॉडक्ट काय आणायचं 72 रे. काय फॅक्टर पडले, 12 आणि 6 बघा रे, 12 आणि 6 चा मल्टिप्लिकेशन 72 होतं, आणि 12 आणि 6 चं ऍडिशन करा 18 येतं बघा रे. बघा लक्षात आलं का रे. मग त्याच्यामध्ये एक्स व्हेरिएबल आहे, म्हणजे मायनस 12 एक्स मायनस 6 एक्स बघा रे, आणि सेकंड टर्मचं साइन कोणचं रे, मायनस, हे मोठ्या फॅक्टरला घ्या रे. ऍडिशन असल्यामुळे साइन काय होतं रे, इक्वल येतं बघा रे, इकडं मायनस होऊन इकडं मायनस रे. एक्स स्क्वेअर मायनस 12 एक्स मायनस 6 एक्स प्लस 72 इक्वल टू 0. मग ह्याच्यात काय कॉमन निघतं रे, एक्स कॉमन काढा, एक्स मायनस 12, इथं मायनस 6 कॉमन काढा रे, हे एक्स मायनस इंटू प्लस मायनस रे. आता 6 ने इथे डिवाइड करा रे, 6 1 6 1 उरला, 6 1 दोन्ही 12 बघा रे. आता ब्रॅकेट कॉमन काढा रे, एक्स मायनस 12 कॉमन निघतं रे, काय शिल्लक राहिलं, एक्स मायनस 6. मग एक्स मायनस 12 इक्वल टू 0 और एक्स मायनस 6 इक्वल टू 0. मायनस 12 इकडे आल्यावर काय होतं रे, प्लस, आणि मायनस 6 इकडे आल्यावर काय होतं रे, प्लस बघा रे. मग एक्स आपण कशाची लेंथ ग्रेड धरली रे, डी एस. देअरफॉर डी एस इक्वल टू 12 और डी एस इक्वल टू 6. क्वेश्चन नंबर 3 बघा रे, सेग ओई परपेंडिकुलर chord A, seg OE perpendicular seg AD, OE perpendicular AD, AB equal to 12, AC equal to 8. Find number 1 AD, number 2 DC, number 3 DE. बघा रे, तर आपल्याला पर्यंत AD ची व्हॅल्यू काढायची आहे, ए डी डिस्टन्स काढायचं आहे. ए बी डिस्टन्स 12 दिले रे, AC डिस्टन्स 8 दिलेला आहे, AC डिस्टन्स 8 दिलेले बघा रे. माझ्यामध्ये AB टँजंट सेगमेंट येतो बघा रे, AB काय रे, टँजंट सेगमेंट आहे, आणि ACD काय येतो रे, सेकंड येतो रे. AB is the tangent segment and ACD is the secant. बघा रे, ACD is the secant. Therefore काय फॉर्म्युला तयार होतो, AB स्क्वेअर इक्वल टू AC इंटू AD. बघा रे,
AB स्क्वेअर इक्वल टू AC इंटू AD. याचं रिझन काय तर टेंजेंट सेकंड सेगमेंट थेरम. बरोबर, टेंजेंट सेकंड सेगमेंट थेरम. मग AB ची व्हॅल्यू किती आहे रे? 12. स्क्वेअरला स्क्वेअर आहे. AC ची व्हॅल्यू 8. AD ची व्हॅल्यू काढायची रे. मग 12 चा स्क्वेअर 144. 8 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करा. 8 1 8, 6 उरले 8 8 64. म्हणजे AD इक्वल टू काय आलं रे? 18 येतं बघा रे. बघा नंबर 1 ची व्हॅल्यू आली. AD इक्वल टू 18. आता DC ची व्हॅल्यू काढायची आहे. आता फिगर मध्ये AD डिस्टन्स नीट बघा रे. AD इक्वल टू काय होतं रे इक्वेशन? AC प्लस DC बघा रे. AD इक्वल टू AC प्लस DC इक्वेशन तयार होतो रे. बघा लक्षात आला का? AD इक्वल टू AC प्लस DC. बघा काय AD इक्वल टू AC प्लस DC. मग AD ची व्हॅल्यू 18 इक्वल टू AC ची किती आहे रे? 8 प्लस DC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे नंबर 2 मध्ये. बघा आता हे प्लस 8 आहे, इकडे आल्यावर काय होतं रे? -8. यांचं सबट्रॅक्शन करा रे. म्हणजे DC इक्वल टू काय तर रे? 10 येतं बघा रे. DC इक्वल टू 10 हे नंबर 2 ची व्हॅल्यू आली. आता नंबर 3 DE ची व्हॅल्यू काढायची बघा रे. DC ची व्हॅल्यू माहित झाली रे. आता DC काय रे? सर्कलचा कॉर्ड येतो बघा रे. DC काय रे? सर्कलचा कॉर्ड आहे आणि OE त्या कॉर्डवर परपेंडिक्युलर आहे बघा रे. सेग OE परपेंडिक्युलर कॉर्ड DC. बघा रे. सेग OE परपेंडिक्युलर कॉर्ड DC. बघा रे. OE परपेंडिक्युलर कॉर्ड DC. मग या कॉर्ड DC वर OE परपेंडिक्युलर असल्यामुळं हे कॉर्ड कसं झालं रे? बायसेक्ट झालं रे. म्हणजे DE इक्वल टू CE तयार होतं रे. DE इक्वल टू CE. याचं रिझन काय होतं? The perpendicular drawn from the center of a circle to a chord bisect the chord. The perpendicular drawn from the center of a circle to a chord bisect the chord. त्याच्यावर कोणते डिस्टन्स इक्वल झाले? DE इक्वल टू CE. DE इक्वल टू CE म्हणजेच EC बघा रे. मग हे दोन्ही डिस्टन्स इक्वल झालेले ह्या DC कॉर्डच्या कसे येतात रे? हाफ येतात रे. कारण हा मिड पॉइंट तयार झाला बघा रे. DE इक्वल टू EC म्हणजे E हा काय होतो रे? मिड पॉइंट तयार होतो रे. म्हणजे इक्वेशन काय तयार होतं? DE इक्वल टू EC इक्वल टू हाफ DC. DC च्या कसं येतं रे? हाफ येतं बघा रे. DC ची व्हॅल्यू किती आली रे? 10. बघा DC ची व्हॅल्यू 10 आहे. 2 न डिवाइड करा 5 रे. म्हणजे DE ची व्हॅल्यू काय येते रे? 5. बघा नंबर 3 DE इक्वल टू 5 हे आन्सर येईल बघा. बरं क्वेश्चन नंबर 4 बघा रे. इन द फिगर इफ PQ इक्वल टू 6, बरं PQ इक्वल टू 6, QR इक्वल टू 10, PS इक्वल टू 8, फाइंड TS. तर TS ची व्हॅल्यू काढायची आहे. मग याच्यात TS ची व्हॅल्यू आपण काय गृहीत धरायची रे? X गृहीत धरूत रे. TS इक्वल टू X रे. बघा आता याच्यामध्ये कॉर्ड कोणचे आहेत रे? QR कॉर्ड आहे आणि दुसरा कॉर्ड कोणचा रे? TS बघा रे. कॉर्ड QR अँड कॉर्ड TS intersect at point P in the exterior of the circle. Chord QR and chord TS intersect at point P in the exterior of the circle. Therefore, मग काय फॉर्म्युला तयार होतो रे? PS इंटू PT. एक्सटर्नल पॉइंट घ्या रे प्रत्येक सेगमेंट मध्ये. PS इंटू PT इक्वल टू PQ इंटू PR. बघा लक्ष करा रे. प्रत्येक सेगमेंट मध्ये P पॉइंट आला पाहिजे एक्सटर्नल पॉइंट रे. PS इंटू PT इक्वल टू PQ इंटू PR. बघा रे. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. मग PS ची व्हॅल्यू 8 आहे रे.
पी एस किती आहे रे 8. पीटी ची व्हॅल्यू बघा, पीटी ची व्हॅल्यू बघा, इथं पीटी ची व्हॅल्यू तयार केली आहे. पीटी इक्वल टू पी एस प्लस टी एस. बघा रे, पीटी इक्वल टू पी एस प्लस टी एस. ह्याच्यात व्हॅल्यू ठेवा 8 प्लस एक्स. बघा रे, हे पीटी ची व्हॅल्यू आहे. बघा, पीटी ची व्हॅल्यू 8 प्लस एक्स येईल. बघा रे, कारण पी एस 8 आहे आणि टी एस काय गृहीत धरले रे एक्स. म्हणजे पीटी इक्वल टू 8 प्लस एक्स. बघा रे, हे इक्वल टू पी क्यू ची व्हॅल्यू 6. आता पी आर ची व्हॅल्यू तयार करून घ्या रे. बघा फिगर मध्ये बघा, पी आर इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर रे. पी आर इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर. व्हॅल्यू ठेवा मग 6 प्लस 10 म्हणजे पी आर इक्वल टू किती आला रे 16 येतो. बघा रे, बघा रे 6 प्लस 10 काय तर 16 येतो. बघा रे, बघा पी एस ची व्हॅल्यू 8, पीटी किती आलं रे 8 प्लस एक्स. ब्रॅकेट मध्ये घ्या, पी क्यू 6 आणि पी आर किती रे 16. बघा रे, आता 8 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय, 8 इंटू 8 64 प्लस 8 इंटू एक्स 8x रे. 16 इंटू 6 96. आता हे 64 प्लस आहे रे, इकडे गेल्यावर काय होतं रे मायनस. यांचं सबट्रॅक्शन 32. 8 मल्टिप्लाय इकडं डिवाइड करा रे. मग 8 न डिवाइड केल्यावर x इक्वल टू काय रे 4 रे. मग x आपण काय गृहीत धरलं रे टी एस ची लेंथ रे. देअरफॉर टी एस इक्वल टू काय रे 4. क्वेश्चन नंबर 5 बघा रे. सेग EF is a diameter of the circle. तर EF डायमीटर आहे म्हणजे H सेंटर आहे. लक्ष करा रे. सेग DF is a tangent segment. The radius of the circle is R. बघा रे, radius of the circle is R म्हणजे हे सुद्धा R झालं. बघा रे, कारण H सेंटर आहे. Prove that DE into GE equal to 4R square आहे. मग याच्यात काय प्रूव्ह करायचंय, डीई इंटू जीई इक्वल टू 4R स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बघा रे, बघा आता लक्ष करा. सेग डीएफ काय रे याच्यामध्ये टॅन्जंट आहे रे. सेग डीएफ टॅन्जंट अँड एचएफ इज द रेडियस. बघा रे, डीएफ इज द टॅन्जंट अँड एचएफ इज द रेडियस. देअरफॉर tangent is perpendicular to the radius. Tangent is perpendicular to the radius through the point of contact. म्हणजे हा अँगल कितीचा झाला रे 90 डिग्रीचा अँगल. अँगल DFH इक्वल टू 90 डिग्री रे. रिझन tangent is perpendicular to the radius. त्याच्या पुढचा भाग रे, DF tangent सेगमेंट येतो रे. टॅन्जंट सेगमेंट झाला आणि DGE काय रे सेकंड आहे रे. बरे, DF इज द टॅन्जंट सेगमेंट अँड द DGE घ्या तिथं. बरे, DGE इज द सेकंड. बरे, DGE इज द सेकंड. देअरफॉर काय फॉर्म्युला तयार होतो मग टॅन्जंट सेगमेंटचा स्क्वेअर रे DF स्क्वेअर इक्वल टू DG इंटू DE. बघा लक्षात आलं काय, म्हणजे D एक्सटर्नल पॉइंट प्रत्येक सेगमेंट मध्ये येतो रे. DF स्क्वेअर इक्वल टू DG इंटू DE. बघा रे, ब्रॅकेट मध्ये रिझन टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम. बघा लक्षात आलं का, हे DF स्क्वेअर ची व्हॅल्यू तयार झाली रे. DF स्क्वेअर इक्वल टू DG इंटू DE. बघा रे, आता EF काय याच्यामध्ये रे डायमीटर आहे. EF इज द डायमीटर. देअरफॉर EF इक्वल टू 2 इंटू रेडियस. बघा रे, EF इज द डायमीटर. देअरफॉर EF इक्वल टू 2 इंटू रेडियस. रेडियस काय याच्यामध्ये R आहे. बघा रे, रेडियस ऑफ द सर्कल इज R. बघा रेडियस R घ्या, 2 ला 2 म्हणजे EF ची व्हॅल्यू काय झाली रे 2R.
EF ची व्हॅल्यू काय होते रे 2R होते बघा रे. आता हा जो ट्रायंगल 90 डिग्रीचा आहे बघा रे, हा अँगल कसा झाला रे 90 डिग्रीचा आहे. टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस, त्याच्यामुळे हा अँगल 90 डिग्रीचा झाला रे. मग हा DFE हा ट्रायंगल बघा रे, राईट अँगल ट्रायंगल होतो रे. इन राईट अँगल्ड ट्रायंगल DFE पायथागोरस थेरम लागू करा. DE स्क्वेअर इक्वल टू DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर रे. DE स्क्वेअर इक्वल टू DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर रे, पायथागोरस थेरम. आता DE स्क्वेअरला DE स्क्वेअर रे, DF स्क्वेअर ची व्हॅल्यू तयार केली आपण रे, DG इंटू DE. मग DF स्क्वेअरच्या ठिकाणी घ्या DG इंटू DE, बघा DF स्क्वेअरच्या ठिकाणी DG इंटू GE, DG इंटू DE. बरं, DF स्क्वेअरच्या ठिकाणी DG इंटू DE बघा रे, बघा DF स्क्वेअरच्या ठिकाणी DG इंटू DE, हे प्लसला प्लस रे. EF ची व्हॅल्यू तयार केली इथं 2R, EF ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये घ्या 2R स्क्वेअरला स्क्वेअर रे. आता DG इंटू DE प्लस आहे रे, इकडे आल्यावर काय होतं रे मायनस, हे DE स्क्वेअरला DE स्क्वेअर रे, आणि DG इंटू DE प्लस आहे, इकडे आल्यावर काय होतं रे मायनस, इक्वल टू याचा स्क्वेअर करून घ्या 2 चा स्क्वेअर 4, R चा स्क्वेअर R स्क्वेअर रे. आता या दोघात काय कॉमन निघते रे, DE कॉमन काढा रे. दोघांमध्ये काय कॉमन निघते, DE कॉमन काढा. मग DE कॉमन काढल्यावर इथं राहिलं का रे DE बघा रे, कारण स्क्वेअर आहे. एक DE कॉमन निघालं, एक DE इथं राहतं रे स्क्वेअर असल्यामुळे, मायनसला मायनस, हे DE कॉमन निघाले, इथं राहिलं का रे मग DG इक्वल टू 4R स्क्वेअर रे. हे DE ला DE रे. आता इथं काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन साइन आहे रे. आता ह्या दोघांचं सबट्रॅक्शन फिगर मध्ये बघा रे, DE मायनस DG फिगर मध्ये, DE बघा रे, DE ह्या DE मधून काय सबट्रॅक्ट करायचंय, DG सबट्रॅक्ट करायचंय रे. बघा बघा DE मधून DG सबट्रॅक्ट करा, म्हणजे काय शिल्लक राहतं रे, GE शिल्लक राहतं बघा रे. बघा रे DE मायनस DG काय तरी GE येतं बघा रे, इक्वल टू 4R स्क्वेअर. बघा हे प्रूव्ह झालं बघा रे, DE इंटू GE इक्वल टू 4R स्क्वेअर.